ओके. सो लास्ट लेक्चरला आपण वर्डप्रेस वर्डप्रेसचा जो डॅशबोर्ड आहे तो आपण पाहत होतो. तर मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन सर्वांना हो, हो. दिसते? हो, हो. ओके. ठीक आहे. सो आपण होतो वर्डप्रेस डॅशबोर्ड वरती. लॉग इन करण्याची प्रोसेस काय आहे? तर होस्टिंजर मध्ये लॉग इन करायचं. होस्टिंजर मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट लिस्ट वरती जायचं आहे. वेबसाईट लिस्टवरती तुमच्या वेबसाईट सगळ्या ज्या आहेत त्या ओपन होतील. त्यातील ज्या वेबसाईटवरती तुम्ही काम करताय, जसं की आपण कोणत्या वेबसाईटवरती काम करतोय? कोण? NMD फॅशन. NMD फॅशन. येस. तर आपली वेबसाईट जी आहे ती शोधायची. NMD इंटेरियर स्टुडिओवरती आपण काम करतोय, नॉट फॅशन. ओके. NMD ओके. इंटेरियर स्टुडिओवरती काम करतोय. तर ह्याच्या इथे WP ॲडमिनचा ऑप्शन आहे आणि इथून तुम्हाला तिथे जायचं आहे. ओके. हा आपण लास्ट टाइमला इथपर्यंत आपण केलं होतं. अशा पद्धतीने आपली साईट आता सध्याला दिसते. आपण थीम ऍड केली होती. ओके. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवलं होतं लास्ट लेक्चरला. तर होस्टिंग सेक्शन शिकवलं होतं, डॅशबोर्ड सेक्शन सांगितलं होता, पोस्ट कशा क्रिएट करायच्या, नवीन पोस्ट कशा क्रिएट करायच्या, सगळ्या पोस्ट जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या कशा पाहायच्या, ह्या डिलीट जर करायच्या असतील तर इथून तुम्ही थ्रॅशमध्ये टाकू शकता. सपोज तुम्हाला एखादी पोस्ट डिलीट करायची आहे, जसं की डमी पोस्टवाली, मला डिलीट ही नको आहे मला पोस्ट, तर हिला मी थ्रॅशमध्ये टाकलं की हे इथून डिलीट होऊन जाईल. ओके. आणि जर तुम्हाला सेम प्रोसेस अंडू करायची असेल, म्हणजे जो तुम्ही चेंज केलेला आहे त्याच्यामध्ये तो तुम्हाला नको असेल, तर सिमिलरली अंडू केलं तर परत तुमची डमी पोस्ट जी आहे ती इथे येऊन जाईल. ओके. आता थ्रॅशमध्ये मी टाकलं तर माझी पोस्ट जी आहे ती डिलीट झाली, बरोबर. आणि सपोज मला काही दिवसांनी वाटलं की ती जी मी डिलीट केलेली पोस्ट आहे ती मला परत हवी आहे, तर ती सुद्धा तुम्ही आणू शकता. इथं थ्रॅश म्हणून लिहिलेलं आहे, याच्यावरती क्लिक करायचंय आणि ही जी डमी पोस्ट आहे हिला रिस्टोअर करायचं. जसं आपण कॉम्प्युटरवरती कसं एखादी फाईल डिलीट केली तर ती रिसायकल बिन मध्ये जाते, रिसायकल बिन मधून तुम्ही स्टोअर करू शकता, रिस्टोअर. सो सेम गोष्ट तुम्ही इथे ह्या पोस्ट सोबत पण तुम्ही करू शकता. फक्त काय होतं बघा, आता इथे तुम्हाला ड्राफ्ट दिसतं. मी डिलीट केल्यानंतर परत त्याला रिस्टोअर केली तर ती पब्लिश नाही झाली, ती ड्राफ्ट मध्ये येऊन पडते. म्हणजे ही लाईव्ह नाही झाली, ड्राफ्ट मध्ये येऊन पडते फक्त. सो तुम्हाला काय करायचं, ह्याला एडिट करायचंय आणि एडिट केल्यानंतर तुम्हाला फक्त इथं पब्लिश म्हणायचं. पब्लिश केल्यानंतर मग ती पब्लिश होणार. ओके. हे बघा, आता पब्लिश फॉर ऑल फोर दाखवते, ड्राफ्ट जे आहे ते इथून निघून गेलेलं आहे. तर हे सगळे ऑपरेशन जे आहेत ते पोस्टवरती आपण अशा पद्धतीनं करू शकतो. बल्क ऍक्शन करायची असेल एखादी, तर बल्क ऍक्शन कशी करतो आपण, 1 2 ह्या दोघांवरती मला एक बल्क ऍक्शन करायची, तर काय ऍक्शन करू शकता तुम्ही, बल्क एडिट करू शकता आणि दोन्ही तुम्ही थ्रॅशमध्ये टाकू शकता, बल्कमध्ये थ्रॅशमध्ये टाकू शकता, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता एडिटमध्ये काय, म्हणजे दोन्ही पोस्ट तुम्ही पॅरलली एडिट करू शकता का, तर नाही. जे काही कॉमन चेंजेस आहेत तेवढेच फक्त एडिट करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी एडिटवरती क्लिक करतो आणि अप्लाय म्हणतो. अप्लाय म्हटल्यानंतर दोघांमध्ये कॉमन गोष्टी काय आहेत, दोघांमध्ये कॉमन आहे कॅटेगरीज, टॅग्स अँड ऑथर. सो मी ऑथर जो आहे तो दोघांमध्ये एक सिलेक्ट करतो. पिंग्स, स्टिकी, स्टेटस, दोघांचं स्टेटस पब्लिश्ड आहे. दोघांचं स्टेटस मला ड्राफ्टमध्ये करायचं असेल तर मी ड्राफ्टमध्ये करू शकतो. ओके. आणि काही मला कॅटेगरीज ऍड करायचे असतील अजून, तर मी दोघांसाठी, म्हणजे हे जे कॉमन चेंजेस आहेत ते कॉमन चेंजेस आपण दोघांसाठी
करू शकतो. ओके, सो मी आता याला अपडेट म्हणतो. अपडेट म्हटल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की ज्या दोन्ही पोस्ट आहेत आपल्या, त्या दोन्ही पोस्ट ड्राफ्टमध्ये गेलेल्या आहेत आणि कॅटेगरीज ॲड झालेले आहेत, ऑथर ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता मला दोन्ही पोस्ट परत पब्लिश करायचे तर बल्क ॲक्शनमध्ये येतो, एडिट म्हणतो, ॲप्लाय करतो. ॲप्लाय केल्यानंतर इथं मी फक्त त्यांचा स्टेटस जो आहे तो पब्लिश्ड म्हणून करतो आणि अपडेट करतो. आता दोन्ही जे ड्राफ्टमधल्या पोस्ट आहेत त्या निघून गेलेल्या आहेत आणि पब्लिश झालेल्या आहेत. आता इथं हे फिल्टर्स आहेत, हे जे छोटे छोटे आहेत ना, हे फिल्टर्स आहेत. सपोज मला मार्च 2026 मधल्या फक्त मला पोस्ट पाहिजे तर तेवढ्याच फक्त आपल्याला इथं दिसतील. ऑल डेट्सच्या पाहिजे असतील तर ऑल डेट्सच्या दिसतील. दुसरा फिल्टर जो लावलेला आहे तो कॅटेगरीचा फिल्टर आहे. जसं की मला फक्त कॅट वनचे फिल्टर्स मधल्या पोस्ट बघायच्या तर त्या फक्त मला इथं दिसतील एवढ्या. ब्लॉकच्या फक्त बघायच्या असतील तर त्या मला इथं दिसतील. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे फिल्टर्स जे आहेत, हे दोन फिल्टर्स तुम्हाला इथं मिळतात. एक आहे ऑल डेट्सचा, एक आहे कॅटेगरीजचा. ओके, आणि बल्क ऍक्शन मध्ये थ्रॅश मध्ये टाकू शकता, एडिट करू शकता. एवढ्या दोन ऍक्शन्स तुम्ही तुमच्या पोस्ट वरती घेऊ शकता. आता हे वरती जे इथे नोटिफिकेशन आहेत, जसं की वेलकम टू इंटरनेट डिझाईन WDA थीम. ओके, मग त्यांनी तर तुम्हाला सांगितलं टू फुल्ली टेक ऍडव्हान्टेज ऑफ बेस्ट ऑफ थीम कॅन ऑफर गेट स्टार्टेड. मग इथं त्यांनी म्हणजे प्रीमियम वगैरे घ्या वगैरे असं म्हणते. तर हे नोटिफिकेशन्स आहेत, हे तुम्ही डिलीट पण करू शकता. आता होस्टिंजरचं एक नोटिफिकेशन आलंय, कनेक्ट होस्टिंजर टू स्टार्ट ईमेल मार्केटिंग. म्हणजे ईमेल मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही होस्टिंजरची त्यांचं जे टूल आहे किंवा सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही कनेक्ट करून घ्या तुमच्या वेबसाईटला. हे आपण लास्ट ह्याच्यामध्ये पण त्यांनी ऑप्शन दिला होता होस्टिंजरवरती, जेव्हा आपण वर्डप्रेस इन्स्टॉल करत होतो तेव्हा सेम ऑप्शन त्यांनी दिला होता. सो आपल्याला आता हे करायचं नाहीये म्हणून आपण ह्याला डिलीट करू शकतो. सो ज्यावेळेस नोटिफिकेशन डिलीट करणार त्यावेळेस तुमचं हे अशा पद्धतीनं दिसणार आहे. ओके, आता इथे तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसतोय स्क्रीन ऑप्शन. म्हणजे ह्या स्क्रीनवरती काय काय दिसलं पाहिजे त्याचे ऑप्शन्स आहेत. तर ते बघा, ऑथर म्हणजे हे जे कॉलम्स आहेत, कॉलम मध्ये बघा काय दिसतंय, ऑथर दिसतोय, कॅटेगरी दिसतोय, वरती बघा टॅग्स अँड डेट. ऑथर, कॅटेगरी, टॅग्स अँड डेट. सपोज मी यातून टॅग्स काढून टाकला आणि अप्लाय म्हणलं तर इथून तुमचे टॅग्स निघून जाणार. सी, इथून तुमचे टॅग्स जे आहेत ते निघून गेलेले आहेत. परत मी टॅग्स इथं करतो. सो हे वरचे कॉलम्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात त्याचा ऑप्शन आहे. आणि पॅगिनेशन किंवा पॅजिनेशन काय तुम्ही प्रोनाऊन्स करताल ते पॅगिनेशन आपण म्हणतो शक्य त्याला. तर नंबर ऑफ आयटम्स पर पेज, म्हणजे एका पेजवरती किती आयटम्स पाहिजे. तिथं मी काय म्हणतोय 20, म्हणजे एका पेजवरती 20 येणार. सपोज मी इथं 100 म्हटलं तर इथे एका पेजवरती 100 आयटम्स येणार. आता मी इथं 2च करतो आणि अप्लाय म्हणतो. तर मला 2 ह्या पेजवरती दिसतील आणि 2 पोस्ट आहेत त्या मला पुढच्या पेजवरती दिसतील. ओके, 2 त्या पेजवरती, 2 पुढच्या पेजवरती. आता परत मी स्क्रीन ऑप्शन्स वरती येतो आणि इथे 20 करतो. सो मला एका पेजवरती 20 दिसल्या पाहिजेत. आता आपल्याकडे 4 ब्लॉग पोस्ट आहेत त्या तिथे अवेलेबल आहेत. ओके, त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आहे तिथे, ते म्हणजे कॉम्पॅक्ट व्ह्यू आणि एक्सटेंडेड व्ह्यू. हा व्ह्यू मोड आहे. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला नंबर 1 ची पोस्ट, त्याचं टायटल आहे, ऑथर आहे, कॅटेगरी आहे, टॅग्स आहे, डेट आहे. तर ह्यांचा जो व्ह्यू आहे आता आता हा कॉम्पॅक्ट व्ह्यू आहे. जर मी ह्याला एक्सटेंडेड व्ह्यू केलं तर थोडंसं अजून एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या पोस्टबद्दल दिसेल. मी अप्लाय करतो. इथं तुम्ही बघू शकता आता एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिसायला लागलेली आहे. जसं की नंबर 1 मध्ये थोडंसं त्याचं डिस्क्रिप्शन आलेलं आहे, 2 पोस्ट, 3rd पोस्ट. बघा, थोडीशी एक्स्ट्राची माहिती आपल्याला तिथे दिसायला लागलेली आहे. हा जस्ट व्ह्यूचा टाईप आहे, कॉम्पॅक्ट व्ह्यू आणि एक्सटेंड व्ह्यू. ओके, परत इथं नोटिफिकेशन आलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना समजले का इथपर्यंत? समजले असेल तर थम्सअप करा. ओके, ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का?
कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर डाऊट विचारा. ओके, ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी वर्डप्रेसवरती काम केलेलं आहे का? केलं असेल तर थम्स अप करा. वर्डप्रेसचा एखादा प्रोजेक्ट त्याच्यावरती काम केलंय, होस्टिंजरवरती काम केलंय. कुठे तुम्हाला चान्स भेटला का? कोण आहे का असं नाहीये. ओके, ब्लॉगिंग ब्लॉगिंग केलेलं आहे का कोणी ब्लॉगिंग इंटरनेटवरती? ब्लॉग्स वगैरे लिहिलेले आहेत. असं कोण आहे का? आपण ब्लॉग्स लिहितो ना, मीडियम वरती, ब्लॉग स्पॉट वरती, वेगवेगळ्या साइट्स राहतात. त्याच्यावरती आपण आपलं जसे आपण डायरी लिहितो, सेल्फ डायरी असते का नाही आपली स्वतःची, तसंच इंटरनेटवरती ज्यावेळेस आपल्याला लिहायचं असतं स्वतःच्या बद्दल काही इन्फॉर्मेशन वगैरे, तर त्याला आपण पर्सनल ब्लॉग वगैरे म्हणतो. असे ब्लॉग्स कोणी ट्राय केलेले आहेत का? हो सर, केले आहे. हा, लिंक पाठवा इथे, पाहूयात आपण कशा ते प्रकारे. मागे ते मागे तुम्ही BR इंटेरियर्सचं पाठवलं होतं नाही का? हा हा हा. त्याच्यावर केला होता आम्ही. ओके, त्याचं केलं होतं. ओके ओके, ठीक आहे. तुम्हाला मी ब्लॉगिंग काय असतं ते दाखवतो. मी जेव्हा स्टुडंट होतो ना मी, 2016 मध्ये, तेव्हा मी ब्लॉग केलेला होता. फ्री ऑफ कॉस्ट आहे हा. सो मी तुम्हाला तो दाखवतो. अँड ब्लॉग स्पॉट. हे बघा, तरी 2016 साली मी ट्राय केला होता की ब्लॉगिंग वगैरे करायची इंटरनेटवर. हे सगळं आपण त्याच्यावरती बघा, 1610 व्ह्यूज झालेले. तर असे काही छोटे छोटे ब्लॉग, त्यावेळेसची काही वेबसाईट्स मला आवडायच्या, जसं की ह्या वेबसाईट्स आहेत बघा. ही सर्फिंगची एक वेबसाईट आहे, ही एक आहे ट्युटोरियल्स पॉइंटची, ही आहे CSCpedia, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळते CSCpedia वरती. आय डोंट नो आता ते अवेलेबल आहे का नाही ते. कॅफेपेडिया आहे, बट CSCpedia मे बी नाही आता अवेलेबल ती साईट. टेलिग्रामचं चॅनल आहे त्यांचं. ओके, सो ही एक आहे, सॉन्ग क्रिएट करू शकत होता तुम्ही याच्यावरती. ही एक आहे. ओके, सो अशा मल्टिपल साईट्स होते त्याच्यावरती मी ब्लॉगिंगचे जे आहे ते हे एक अवतार क्रिएट करायची होती, पिक फेस म्हणून. ही एक साईट होती, pickface.net, क्रिएट अवतार HTML. ओके, सो ह्याला आपण काय म्हणतो, ब्लॉगिंग म्हणतो. सो हा जो ब्लॉग स्पॉट आहे किंवा ब्लॉगर ज्याला आपण म्हणतो, ब्लॉग स्पॉट किंवा ब्लॉगर, तर हा फ्री आहे. त्याच्यावरती तुम्ही सपोज जर तुम्ही इंटरनेटवरती काम करताय, तुम्ही ॲज अ डिजिटल मार्केटर, ॲज अ मार्केटर म्हणून तुम्ही काम करताय, तर इंटरनेटवरती होणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला आयडिया असणं गरजेचं आहे. सो ब्लॉग स्पॉटवरती जे लोक आहेत ते ब्लॉगिंग करतात, फ्री ऑफ कॉस्ट आहे, काहीच कॉस्ट लागत नाही. काही काही लोक काय करतात की वर्डप्रेसवरती स्वतःचा ब्लॉग करतात, ज्याच्यामध्ये त्यांना होस्टिंग आणि डोमेनचे पैसे द्यावे लागतात, बट तिथून पण अर्निंग होऊ शकते, ब्लॉग स्पॉटवरनं पण अर्निंग होऊ शकते. मीडियम म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती पण आपण ब्लॉगिंग करतो, सो तिथून सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता. सो हे बेसिकली सांगायचा उद्देश हाच की इंटरनेटवरती एवढ्या गोष्टी चालतात जिथून तुम्ही अर्निंग करू शकता. नंतर नंतर काय झालं, ब्लॉगिंग जे आहे ते थोडं थोडं आउटडेटेड व्हायला लागलं आणि आता व्लॉगिंग आलेलं आहे, म्हणजे व्हिडिओ व्लॉग्स. व्लॉग कोण कोण पाहतं? सगळे पाहतात का व्लॉग यूट्यूबवरती? ओके, कोण आहे इंडियातला फेमस व्लॉगर, कोण सांगेल?
हा, कोण सांगेल? इंडियातला फेमस व्लॉगर कोण आहे? कोणाला आयडिया आहे का? यूट्यूबर. ओके. ओके, मला सगळ्यांचं आपण थोडंसं आहे का नाही, आपण बॅकग्राऊंड थोडंसं पाहूयात, की जसं की शुभम, तुम्ही काय करता? शुभम, स्टुडंट आहात का काय, स्टडी करताय का काय करताय? माईक ऑन करा. नाही सर. हा, काय करता आपण? हॅलो. हा हा. सिव्हिलमध्ये काम करतो सर, म्हणजे पप्पाचं कॉन्ट्रॅक्टर आहेत, मी तेच काम पाहतोय. अच्छा अच्छा, कॉन्ट्रॅक्ट. आणि तुम्ही डिजिटल मार्केटिंग का करायचं तुम्हाला? सर आता कसं आहे, नवीन जनरेशननुसार जसं आता डिजिटल मार्केटिंगचा जास्त क्रेज आहे आणि समोर जाऊन अजून प्रोग्रामॅटिकमध्ये वगैरे आहे, तर कसं आहे ते एक शिकायचं आहे. अजून त्याच्यामध्ये काही समोर जाऊन काही करतो म्हटलं तर नाही का करता येतं सर त्यांना आपल्याला. ओके ओके ओके, ठीक आहे, बरोबर आहे. विशाल, तुम्ही काय करता? विशाल, हां सर. हा, आपण काय करता? सर मी जॉब करतो. ओके, कोणत्या फील्डमध्ये, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये? अ, मी डेस्कटॉप पब्लिशिंगमध्ये करतो. डेस्कटॉप परमिशन, पब्लिशिंग. डेस्कटॉप DTP. DTP. ओके, काय असतं ते? माझी कंपनी ट्रान्सलेशनचे कामं करते. ओके. जे वर्ल्ड वाईड जेवढे लँग्वेजेस आहेत हां हां. त्याचे इंग्लिश टू अदर लँग्वेज ट्रान्सलेशनची कामं करते. ओके ओके. आता AI आल्यामुळे काय इम्पॅक्ट पडलाय तुमच्या इंडस्ट्रीत? हो, पडलंय ना सर. भरपूर क्लायंट कमी होत चाललेत अच्छा. आणि कॉस्टिंग पण कमी कमी होत चालली आहे. ओके त्यामुळेच मी इकडे मूव्ह होतोय, म्हणजे शिकतोय सेकंड अर्निंगसाठी. ओके ओके. DTP. AIचा इम्पॅक्ट पडलेला आहे तुमच्या इंडस्ट्रीवरती. हो. ओके, ठीक आहे. नेहा, कारण तुम्ही काय करता? कारण- हां, विशाल बोला. काय नाही, जे ट्रान्सलेशन होत होतं ना सर, हां ते हां. पहिलं आपले लिंग्विस्ट वगैरे करायचे, ते हां. आता सगळे AI मुळे डायरेक्टली यायला लागलेले आहे. मग येस. त्यामुळे जी कॉस्ट आहे ना ट्रान्सलेशनची ती कमी झाली आणि त्यामुळं क्लायंट डायरेक्ट आता ट्रान्सलेशनचे फाईल्स देतोय. मग हं. आपल्याला ते फॉर्मॅटिंग वगैरे करून व्यवस्थित द्यावं लागतं. हं, 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 हं. त्यामुळं ते याचे हॅलो. पण होतील सर असेच. हा, म्हणलं Adobe मध्ये पण भविष्यात असे भरपूर फरक होतीलच. हो 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 हो. चांगलं. ठीक आहे, चांगलं आहे. म्हणून तुम्ही इकडे शिफ्ट होताय. ओके, ठीक आहे. हा, म्हणजे सेकंड अर्निंगसाठी स्टार्ट करतोय. बरोबर, बरोबर. राईट राईट डिसिजन घेतलेला आहे तुम्ही. आणि डेस्कटॉप पब्लिशिंग केलंय त्यामुळे तुम्हाला ही फील्ड थोडीशी इझी पण जाऊ शकेल. आहे. कॉन्टेंटवरती तुम्ही हो. काम केलेलं आहे. येस, येस. येस येस. नेहा, आपण काय करता? सर मी इथं कोल्हापूरमध्ये आधी जॉब केलेला SEO मध्ये. हं, हं. मग त्यानंतर मला थोड्या ह्याचं शिकायचं होतं, मेटा ॲड, गुगल ॲड कसं वर्क होतं. त्यामुळे मी आपला क्लास जॉईन केलेला. ओके, मग असं आता जॉबसाठीच ट्राय करते. ओके. मग आता सध्याला तुम्ही जॉब तो नाही का करत कोल्हापूरचा? नाही सर, आता सोडलेलं कारण पुण्यात आलेले ना मी त्यामुळं. ओके. कोणती कंपनी होती ती? सर गोल्डन पिक्सेल म्हणून कंपनी होती इथे कोल्हापूरमध्ये. ओके. म्हणजे नॉर्मल कंपनी होती, एवढी मोठी साईज नव्हती. बट SEO मध्ये चांगलं होतं. पोस्ट वगैरे टाकायच्या, कीवर्ड रिसर्च करायचा, क्लायंटला प्रोजेक्टचं सगळं सांगायचं वगैरे असं होतं. ओके. मग तुम्ही वर्डप्रेस हँडल केलंय का? सर हँडल म्हणजे आपण चेंजेस वगैरे करतो ना वर्डप्रेसमध्ये, हां. की नवीन काय काय ऍड करतो असं केलेलं आहे. म्हणजे पूर्ण वेबसाईट वगैरे हँडल नाही केली आहे. ओके. ओके. मग तुम्हाला ह्या लेक्चरचा फायदा होतोय का? हा सर, वर्डप्रेसचा होतो. ओके. कारण म्हणजे मोस्टली इंटरव्ह्यू मध्ये विचारतात ना, तुम्ही वेबसाईट वगैरे हँडल केली आहे का. येस, येस. बरोबर. हा, मग प्लगइन्स वगैरे कसे ऍड करायचे किंवा नवीन नवीन खूप सारे प्लगइन्स येत आहेत ना, मग येस. त्याचा यूज वगैरे कसा करायचा ते कळतं. बरोबर, बरोबर. चालेल. चालेल. तुम्हाला कुठलं स्पेसिफिक प्लगइन शिकायचं असेल तर तुम्ही तसं सजेस्ट करू शकता. आपण ते घेऊयात आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे? ओके सर. चालेल. निकिता, तुम्ही काय करता? तर MBA मार्केटिंग झालंय. ओके. जस्ट आणि जॉबसाठीच ट्राय करतेय. जॉबसाठी ट्राय करताय. ओके. याच्या आधी काही एक्सपिरियन्स वगैरे आहे का?
एक्सपिरियन्स मीन्स लिनोव्होच्या शोरूम मध्ये इंटेन केलं होतं. ओके जॉब नाही केलाय ओके प्रॉपर. ओके ठीक आहे. आता तुमचं MBA कम्प्लीट झालंय का तुम्ही परस्यूइंग आहात? नाही कम्प्लीट झालंय. ओके ओके ठीक आहे. चालेल. करण 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 तुम्ही ऑडिबल नाहीये. सर सध्या माझे क्लासेसच चालू आहे. ओके ओके आणि एज्युकेशन काय घेतलेत आपण? सर BCA सायन्स झाले माझं. ओके ओके ठीक आहे. सो तुम्ही क्लास करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉबसाठी ट्राय करणार असा तुमचा प्लॅन आहे, बरोबर? हा हा सर. ओके 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 ठीक आहे. जस्ट सगळ्यांचा एक ओव्हरव्ह्यू घेतला मी, की मला पण आयडिया असावी की स्टुडंट्स जे शिकतायत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे वगैरे. सो तुम्ही सगळेजण राईट ट्रॅकवरती आहात. डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या फील्डला कुठे ना कुठेतरी आपण जे शिकतो त्याचा बेनिफिट नक्की होईल. ओके सो आपण नेक्स्ट स्टेपला जाऊयात, की पोस्टमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, की एखादी इथे आता सर्च एखादी पोस्ट करायची असेल तर ती तुम्ही सर्च पण करू शकता. जसं की इथे वर्ड टाकायचा आहे डमी आणि सर्च पोस्ट म्हणायचं. ओके सो एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं टूल जसं आपण हँडल करतो ना, ते तसं हँडल केल्यासारखंच आहे हे. याच्यामध्ये कोणतंही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. सिम्पली पोस्ट वगैरे कशा पद्धतीनं क्रिएट करतो आपण त्या इथे करायचं. जर सेम गोष्टी आपल्याला अचीव करायच्या असतील बॅकएंडमधून, तर स्क्रॅचमधून सपोज सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या असतील, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, त्या केसमध्ये आपल्याला जर नवीन पोस्ट टाकायची तर इथे पण कोड करा. एखादी सर्च करायचं तर डेटाबेसमध्ये जाऊन सर्च करायचं आहे. हा तुम्हाला डॅशबोर्ड पाहिजे तर हे डॅशबोर्डचं पण कोडिंग करावं लागतं. तर खूप साऱ्या स्टेप्स ज्या आहेत ना ते वर्डप्रेसमध्ये इझी होतात आपल्यासाठी. ओके हा खूप मोठा बेनिफिट आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो कॉन्टेंट आहे तो इझिली मॅनेज करू शकता. म्हणून ह्या टेक्नॉलॉजीला काय म्हणतो आपण, CMS कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम. त्या शब्दाच्या मागे एक अर्थ आहे. ओके सो तर हे आपलं पोस्ट सेक्शन होतं. त्यानंतर आपण मीडिया सेक्शन पाहिलं होतं. मीडिया सेक्शनमध्ये पण तुम्हाला सांगितलं की लायब्ररीज असतात. लायब्ररीमध्ये काय काय तुम्हाला येतं, की इथे सगळ्या पद्धतीच्या फाईल्स तुम्ही ॲड करू शकता. फाईल्सचे टाईप्स कोणकोणते असतात, तर इमेज फाईल असते, व्हिडिओ फाईल असते, PDF फाईल असते, ऑडिओ फाईल असते. सगळ्या पद्धतीच्या फाईल्स तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि बॅकएंडला आपण एक इथं लिमिट सेट केलेली असते वर्डप्रेसनं, की तुम्ही फक्त एवढ्या साईजची जी फाईल आहे ती अपलोड करू शकता, 256 MB. जर तुम्ही याच्यापेक्षा मोठी फाईल ॲड करण्यासाठी ट्राय केला तर तुम्ही ती करू शकणार नाही. असं का केलेलं आहे वर्डप्रेसनं, तर काही वेळेस वेबसाईटवरती अनऑथोराइज ॲक्सेस होतात. ओके हॅकिंगमुळे होऊ शकतात किंवा बाय मिस्टेकली होऊ शकतात. आणि त्या युजरनं सपोज इथे 10 GB किंवा 20 GB फाईल अपलोड किंवा एखादा पिक्चर अपलोड करायला टाकला याच्यावरती मूव्ही, तर मग तुमच्या सर्व्हरवरती लोड येईल आणि तुमची साईट जी आहे ती क्रॅश होऊ शकते. सो त्याच्यामुळे आपण इथे लिमिट टाकलेलं आहे. ओके आपण आपली जर म्हणजे आपली जर इच्छा झाली की आपल्याला इथं 2 GB फाईल अपलोड करायची, तर आपण 2 GB फाईल पण अपलोड करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. बट आपण तिथे एक लिमिट सेट केलेलं आहे, की सपोज एखादा थर्ड पार्टी युजर आला साईटवरती आणि त्याने बॅकएंड ॲक्सेस करून आपलं हे जे डॅशबोर्ड ॲक्सेस करून त्याने एखादी मोठी फाईल अपलोड केली, जनरली हॅकर्स ही ॲक्टिव्हिटी करतात, तर तुमची साईट ऑन दी स्पॉट क्रॅश होऊ शकते. सो त्याचं प्रिकॉशन्स घेण्यासाठी आपण इथे त्याचं लिमिट ठेवलेलं आहे 256 MBचं. सो इथे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतच राहतील आणि इथं तुम्ही फाईल अपलोड जी आहे ती करू शकता. आता ह्याच्यावरती जे ऑपरेशन्स आहेत ह्या मीडिया लायब्ररीवरती, ते सुद्धा सिमिलर काइंड ऑफ पोस्ट सारखेच आहेत. इथे बघा एक व्ह्यू आहे, आता व्ह्यू टाईप. इथे आता जो तुम्ही बघताय तो ग्रिड व्ह्यू आहे. आता हाच व्ह्यू तुम्हाला लिस्ट व्ह्यूजमध्ये सुद्धा मिळतो. जसं की आता जे तुम्हाला मिळते ते लिस्ट व्ह्यूमध्ये तुम्ही सगळ्या इमेजेस किंवा सगळ्या फाईल्स ज्या आहेत त्या पाहू शकता. जसं की SEO मंथली रिपोर्ट आहे,
ही आपली MP3ची फाईल आहे, ती PDF ची फाईल होती, PPT होती आय थिंक. ही JPG फाईल आहे, PNG फाईल आहे, ही पण एक JPG फाईल आहे. ओके, ही लिस्ट व्ह्यू आहे आणि ही जी आहे ती ग्रीड व्ह्यू आपण याला म्हणतो. ओके, म्हणजे हे हॉरिझॉन्टली असे इमेजेस दिसतात. लिस्ट व्ह्यू मध्ये तुम्हाला थोडासा त्याचा डेटा सुद्धा दिसतो, जसं की अपलोडेड टू, ऑथर कोण आहे त्याचा, डेट काय आहे, लाईट स्पीड ऑप्टिमायझेशन झालेलं आहे का. आता हे लाईट स्पीड ऑप्टिमायझेशन काय, हे प्लगइन आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपण वेबसाईट ऑप्टिमायझेशन करण्यासाठी यूज केला जातो ह्या प्लगइनचा. ते मी तुम्हाला सांगेन पुढे गेल्यानंतर. ओके, सो ह्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात. सो आपण लिस्ट व्ह्यू इथं ठेवूयात. त्याच्यानंतर स्क्रीन ऑप्शन जर बघितला ना तर सेम तुम्हाला तसाच आहे जो आपल्याला पोस्टमध्ये मिळत होता. आता इथे मला लाईट स्पीड ऑप्टिमायझेशन आत्ता नाही दाखवायचं, आत्ता त्याची आपल्याला गरज नाहीये, आपण जस्ट डेव्हलपमेंट शिकतोय आता. सो ऑथर अपलोडेड टू कमेंट अँड डेट एवढंच ठेवा, 20 ठेवा एका पेजवरती आयटम्स आणि अप्लाय करा. सो तुमचं स्क्रीन ऑप्शनचं पण हे अशा पद्धतीनं वर्कआउट होतं. प्रत्येक सेक्शनला स्क्रीन ऑप्शन असतो आणि त्याच्यामध्ये ह्या फील्ड ज्या आहेत त्या कंट्रोल करण्याचे ऑप्शन्स त्याच्यामध्ये दिले जातात. आता ऑल मीडिया आयटम्स, आता याच्यामध्ये हा जो फिल्टर आहे, हा फिल्टर तुम्हाला मीडिया आयटम्स नुसार दिलेला आहे, म्हणजे एक्सटेन्शन नुसार. कोणकोणते एक्सटेन्शन तुम्ही ऍड करू शकता याच्यामध्ये, इमेज, ऑडिओ, डॉक्युमेंट, अनअटॅच आणि माइन. सो इमेजेस फक्त तुम्हाला पाहिजे, फक्त इमेजेस, PDF आणि PPT नका दाखवू, तर फक्त इमेजेस तुम्हाला इथे दिसतील ज्यावेळेस तुम्ही फिल्टर केल्यानंतर. सो इथे 3 इमेजेस आहेत आता. ओके, ऑडिओ फाईल फक्त पाहिजे तर एक ऑडिओ फाईल तुम्हाला दिसेल, आपण MP3ची एक फाईल टाकलेली आहे. ऑल मीडिया आयटम्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑल मीडिया आयटम्स ज्या आहेत त्या पाहायला मिळतील. आणि दुसरा फिल्टर जो यांनी दिलेला आहे तो डेटचा दिलेला, जसं की मार्च 2026 मध्ये तुम्हाला जे काही तुम्ही फाईल्स ऍड केलेल्या आहेत त्या जर पाहायच्या असतील तर त्या तुम्हाला इथं दिसतील. ओके, सो हे मीडियामध्ये आहे. पेजेसमध्ये सुद्धा सेम तसंच आहे. ऑल पेजेसवरती या, ऑल पेजेसवरती आल्यानंतर स्क्रीन ऑप्शन्समध्ये बघा, कॉम्पॅक्ट व्ह्यू, एक्सटेंड व्ह्यू, नंबर आयटम्स, ऑथर कमेंट्स आणि डेट्स आहेत इथे. ओके, आता याच्यामध्ये बल्क ऍक्शन्स मध्ये एडिट ट्रॅश हे सेम पोस्ट सारखंच तुम्हाला इथं बघायला मिळेल. ओके, याच्यामध्ये काही वेगळं असं नाही. आता मीडियामध्ये एखाद्या इमेज वरती आल्यानंतर हा एक तुम्हाला सांगायचं आहे, इथं एडिटचा जो ऑप्शन आहे ना, तो एडिटचा ऑप्शन मध्ये तुम्ही इथं बघू शकता. इथे पण मल्टिपल ऑप्शन्स आहेत, जसं की हे इमेजचं नाव आहे, हा इमेजचं परमालिंक म्हणजे काय, हा इमेजचा URL राहतो. इमेजला एडिट करायचं असेल तर त्याचा ऑप्शन तुम्हाला इथे मिळतो, की आता ह्या इमेजला एडिट करायचं. जनरली आपण काय करतो, क्रॉप करतो. सो मला थोडीशी इमेज डाव्या साईडनं क्रॉप करायची, ते तुम्ही रेशोमध्ये क्रॉप करू शकता, सिलेक्शनने क्रॉप करू शकता, स्टार्टिंग कोऑर्डिनेटनं क्रॉप करू शकता. असे मल्टिपल व्ह्यूज पॉईंट्स आहेत. आणि इथं तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉपनं सुद्धा तुम्ही क्रॉप करू शकता. मला सपोज अशी तिरकी थोडीशी क्रॉप करायची तर मी अशी पण क्रॉप करू शकतो. ओके, सो मी आता अप्लाय क्रॉप केलं की ही इमेज क्रॉप होईल. कसं होतं ते तुम्हाला दाखवते बघा. थोडीशी इमेज जी आहे ती आपली क्रॉप झालेली आहे. स्केल करायचे असेल, आता ही इमेजचं डायमेन्शन बघा काय आहे, 300x168 आहे. ओके, 300x168 आता मी काय करतो, ऍस्पेक्ट रेशो तुम्ही सिलेक्ट केला, सपोज 1:2 ठेवा, असं केलं तर त्यानुसार तो तुमचा ऍस्पेक्ट रेशो तुमचा होईल. शक्यतो 2:1 ठेवलं पाहिजे, कारण विड्थ आपली मोठी आहे. बरोबर, अप्लाय क्रॉप केल्यानंतर तुमचं ते अप्लाय होईल. 2:1 मध्ये आता इमेज आहे. फरक जास्त दिसत नाही कारण की याच्यात जस्ट डबल ह्या नंबर आहे. ओके, सो स्केल करू शकता, इमेज रोटेशन करू शकता. आता इमेज तुम्ही कशा कशा पद्धतीनं रोटेट करू शकता, 90 डिग्री लेफ्ट, 90 डिग्री राईट केलं तर हे अशा पद्धतीने इमेज तुमची दिसणार. ओके, 180 डिग्री रोटेट करू शकता, व्हर्टिकल फ्लिप करू शकता. व्हर्टिकल फ्लिप म्हणजे काय, हा जो हिरवा कलर आहे, खाली हिरवा कलर दिसतोय ना, तो वरती दिसणार आणि वरचा लाल कलर जो आहे तो तुम्हाला खाली दिसणार. एकदा आपण करून बघूया, फ्लिप व्हर्टिकल. हे बघा, हिरवा कलर जो आहे ग्रीन वाला तो वरती गेला आणि रेड कलर जो आहे तो खाली आला. ओके, आता फ्लिप हॉरिझॉन्टल काय होणार, ऑरेंज कलर राईटला, ऑरेंज कलर लेफ्टला आणि ब्ल्यू कलर
राईटला जाणार. सो फ्लिप हॉरिझॉन्टल केलं. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्ही इमेज जी आहे ती रोटेट करू शकता. जर एखादा चेंज तुम्हाला नको असेल तर अंडूचा ऑप्शन पण आहे इथे, रिडूचा ऑप्शन पण आहे. जे काही एडिटिंग केली ते सगळं कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही कॅन्सल एडिटिंग पण करू शकता. पहिली ॲज इट इज तुमची जी इमेज आहे ती तुम्हाला इथे मिळून जाईल. आता अल्टरनेटिव्ह टेक्स्ट. आता हा जो ऑप्शन आहे ना, हा ऍक्च्युली गुगल क्राउलरसाठी आहे, की गुगलच्या क्राउलरला आपल्याला सांगायचं आहे की ही इमेज कशाबद्दल आहे. जसं की याच्यामध्ये ही इमेज जी आहे ती मल्टी कलर इमेज आहे. मल्टी कलर इमेज फॉर वेब पेज. सो ज्यावेळेस हे अल्टरनेटिव्ह टेक्स्ट जेव्हा गुगलचा क्राउलर वाचतो का नाही, त्यावेळेस त्याला हे इमेज बद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन मिळते. कॅप्शन, हा कॅप्शन जो आहे तो युजरसाठी असतो. सो युजरला इमेजवरती हा कॅप्शन दिसतो, इमेजच्या खाली दिसेल किंवा इमेजवरती होवर केल्यानंतर दिसेल, त्यासाठी हा कॅप्शन. डिस्क्रिप्शन जे असतं ते पण युजरसाठीच राहतं. ह्यातला फक्त अल्टरनेटिव्ह टेक्स्ट जो ऑप्शन आहे तो गुगलच्या क्राउलरसाठी आहे आणि कॅप्शन डिस्क्रिप्शन जे आहे ते युजरसाठी आहे. सो जर तुम्हाला इथे चेंजेस झाले तर ते तुम्ही अपडेट इथे करू शकता. इथे तुम्हाला फाईलचा टाईप समजतोय, फाईलचा टाईप कोणता आहे, फाईलचं नाव काय आहे, फाईलची साईज काय, 5 KB ची साईज आहे. डायमेन्शन पण तुम्हाला इथं समजतंय. कोणी अपलोड केलंय, कधी अपलोड केलंय, कुठे अपलोड केलंय, म्हणजे कोणत्या पोस्टला अपलोड केलेली इमेज आहे ते सुद्धा तुम्हाला इथे समजतंय. URL काय आहे तो तुम्हाला समजतोय. जर ही फाईल तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपला डाउनलोड करायची असेल तर ती तुम्ही डाउनलोड पण करू शकताय. ओके. आणि लाईट स्पीडचे हे ऑप्टिमायझेशनच्या गोष्टी हे आपण त्या प्लगइन मध्ये शिकणार आहोत. ओके. सो मीडियामध्ये एवढ्या सगळ्या ऑपरेशन्स आपण करू शकतो. ओके. समजलं असेल तर थम्सअप करा. समजतंय का तुम्हाला पोस्टमध्ये काय चेंजेस आपण करू शकलो, पेजमध्ये, मीडियामध्ये, एखाद्या इमेजवरती आपण किती ऑपरेशन्स करू शकतो इथे वर्डप्रेसमध्येच बरं का. सपोज हेच तुम्ही स्क्रॅचमध्ये करायचं असेल तर तुम्हाला इमेजची साईज वगैरे बदलायची असेल तर इट्स नॉट पॉसिबल विथ द हेल्प ऑफ कोडिंग. आपल्याला काय करावं लागतं, डिझायनरकडे जायचं, बाबा ही इमेज मला क्रॉप करून दे, मग तो क्रॉप करून देणार. छोटासा चेंज असेल तरी पण, तो डिझायनरकडे जायचा, क्रॉप करून तो देणार. हे सगळ्या गोष्टी मेलवरती होणार. मग एक इमेज क्रॉप करायला 1 दिवस जाणार पूर्ण प्रोसेसला. ऍक्च्युअल काम तर 2 मिनिटाचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे स्क्रॅचची वेबसाईट जी आहे ती डेव्हलप करायला जास्त टाइम जातो. ओके. हा, जर इमेजमध्ये एखादा मेजर चेंज असेल की पूर्ण इमेजचं डिझाईनच आपल्याला बदलायचं, त्यावेळेस आपण डिझायनरकडेच जाणार, बरोबर. बट अशा टाईपचे छोटे मोठे इमेज, इव्हन तुम्हाला सांगतो की इमेज रोटेट जे आपण केलं का नाही, तिथं इमेज रोटेट जरी डेव्हलपमेंटमध्ये करायचं असेल तरी पण डेव्हलपर ते नाही करू शकत कोडिंगमधून. ओके. कोडिंग मधून करू शकतो बट तसा कोड करणे ही स्टँडर्ड पद्धत नाही. त्याला काय करावं लागतं, ती इमेज डाउनलोड करावी लागते. इमेज डाउनलोड करून तिला एखाद्या इमेज एडिटरमध्ये ओपन करायचं, जसं की आपला पेंट जो आहे तो पेंट टूल, त्याच्यामध्ये त्याला रोटेट करायचे, रोटेट करून त्याला सेव्ह ॲज म्हणायचं, नवीन नावानं सेव्ह करायचं किंवा त्याच नावानं सेव्ह करायचं, मग परत ती अपलोड करायची, मग ती इमेज तुमची रोटेट होणार. सो जे 1-2 क्लिकमध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत ते स्क्रॅच डेव्हलपरला जवळपास 20 ते 25 क्लिक्स जास्त करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं वर्डप्रेसचं डेव्हलपमेंट इझी होतंय ना, हे समजणं खूप गरजेचं आहे. ओके. ऍग्री करत असाल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी. ओके. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. आता इथे पेजेस आहेत. कमेंट्स पण आपण लास्ट ह्याला पाहिलेलं आहे. कमेंट्समध्ये काय काय आहे सेम तुम्हाला स्क्रीन ऑप्शन मिळेल. ऑथर इज इन रिस्पॉन्स टू सबमिटेड ऑन पॅगिनेशन, नंबर ऑफ आयटम्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. आणि याच्यामध्ये पण बल्क ॲक्शनमध्ये कमेंट्समध्ये काय काय आता हे असतं, कंट्रोल ठेवण्यासाठी अप्रूव्ह, अनअप्रूव्ह, मार्क ॲज अ स्पॅम, मूव्ह टू स्ट्रॅश. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
तिथे कमेंट्स मध्ये पाहायला मिळतात. ऑल कमेंट्स टाईप, फक्त आता कमेंट्स मध्ये एकच टाईप राहतो, कमेंट्स म्हणून. ओके. अप्रूव्ड कमेंट तुम्हाला इथे दिसतील, ऑल कमेंट्स तुम्हाला इथे दिसतील, पेंडिंग इथे दिसतील. ओके. आणि अपीअरन्स मध्ये आपल्याला शिकायचं होतं, आपण पॅटर्न्स लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आपण कस्टमाइज जो आहे ऑप्शन तो पाहणार आहे. ओके. कस्टमाइज मधला आपण पहिले 1-2 ऑप्शन्स आज घेऊयात. ओके. ज्याच्यामध्ये काय काय आहे, इंटेरियर डिझाईन WDA प्रीमियम. आता इथे काय म्हणतंय की तुम्ही प्रीमियमला जावा, म्हणजे त्यांचं काय प्रीमियम थीम असेल. आपण एक थीम इन्स्टॉल केली होती इंटेरियर डिझाईनची, त्याची प्रीमियम थीम तुम्ही इन्स्टॉल करा असं ते म्हणते. तर त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती मिळवू शकता की WDA नावाची जी थीम आहे त्याचं प्रीमियम व्हर्जन तुम्हाला किती रुपयाला मिळते ते बघा. फ्रीचं व्हर्जन आपण यूज करतोय, प्रीमियम मध्ये जर की पर्सनल तुम्ही घेतलं तर $29 आहे. सपोज एखाद्या क्लायंटला ही थीम खूपच आवडली आणि तो रेडी असेल पे करायला, तर त्याला हे पे करू द्या. याचे चार्जेस वेगळे राहतील, तुमचं काम फक्त डेव्हलपमेंटचं राहणार आहे. ओके. काही काही क्लायंट असतात ज्यांना एखादी थीम खूपच आवडते, म्हणतात की हे आहे तसंच सगळं घ्या, नवीन काय चेंजेस करू नका. सो ते तसा यूज करतात. नाही त्यांनी परचेस केली तर फ्रीचा प्लॅन घ्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या प्लगइनच्या मदतीने किंवा कोडिंगच्या मदतीने थोडंफार तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकता. हे झालं प्रीमियम. साईटची आयडेंटिटी, याच्यामध्ये काय काय येतं की इथं तुम्ही तुमचा लोगो सेट करू शकता. ओके. जसं की आता आपण इंटेरियर डिझाईन लोगो. आता एखादा आपण लोगो घेऊया, तिथे कोणता पण असेल तर जनरल लोगो घेऊयात आपण. आता इथे एक लोगो आहे 360 बाय 360 चा, तर हा लोगो आपण घेऊया तिथे. ओके. त्या लोगोला मी नाव देतो NMD लोगो म्हणून. तो NMD चा नाहीये, बट आपण त्याला नाव देऊयात NMD लोगो म्हणून. ओके. आपण त्याला नाव दिलं. आता काय करायचं आपल्याला, सिम्पली लोगो सिलेक्ट करायचा आहे, अपलोड फाईल म्हणायचे आणि इथे लोगो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन अल्ट टॅग की NMD इंटेरियर लोगो. ओके. सो इथे क्रॉपचा पण बाय डिफॉल्ट ते ऑप्शन देतं, तर आपल्याला एवढा लोगो हवा आहे तेवढा घ्यायचा, क्रॉप इमेज, आणि तुमचा जो लोगो आहे तो तिथे वेबसाईट वरती येऊन जाईल. त्याला पब्लिश करा आणि साईट वरती एकदा बघा की लोगो कशा पद्धतीने दिसतो. तर अशा पद्धतीने आपला लोगो दिसेल. नाव आता निघून गेलेलं आहे, त्याच्याऐवजी लोगो आलेला आहे. ओके. समजलं सगळ्यांना? सो पहिले कस्टमाइज मधले पहिले 2 ऑप्शन्स आपण घेतलेले आहेत. पुढचे ऑप्शन्स आपण डिटेल मध्ये शिकणार आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूयात. ओके. समजतंय का सगळ्यांना? समजत असेल तर थम्स अप करा. ओके. डाउट्स असतील तर डाउट विचारा.